वेलकम टू गायस सँडी पाटील हियर. चला तर मग आज ब्लॉगला सुरू करणार आहोत. PCMC मध्ये अव्यढव्य आणि देखणं असं असलेलं हे मंदिर हे कोणत्या देवीचं आहे आणि काय आहे हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे आहे चतुर्भुजा मातेचं मंदिर. हे चतुर्भुजा मातेचं मंदिराची अशी मान्यता आहे की महाभारतामध्ये 5 पांडवांनी या मंदिराची स्थापना केली होती. हे दुसरं स्वरूप आहे जे आपल्या PCMC या ठिकाणी आहे. हे मुख्य मंदिर म्हणजे आहे जे हिमाचल प्रदेशमध्ये मंडी या जिल्ह्यामध्ये जोगेंद्रनगर या ठिकाणी हे चतुर्भुजा मातेचं मंदिर आहे. चतुर्भुजा माता म्हणजे आदिमाया दुर्गेचे चौथा अवतार म्हणजे चतुर्भुजा माता. आणि हे मंदिर आहे आपल्या PCMC या ठिकाणी काळोडी फाटा शिवराजनगर लाईन नंबर 3 या ठिकाणी आहे. तर या मंदिराच्या स्टार्टिंगला आपण सुरुवातीला गेल्यास आपल्याला उजव्या साईडला 2 मातेचं मंदिर भेटतं. पुढे गेल्यानंतर देवादिदेव गणपती आपल्याला दिसतो आणि सुरेख असा गणपतीची मूर्ती आहे. पुढे तुम्ही बघताय सुरेख असे स्तंभावरती देवींच्या मूर्त्या काढल्या आहेत आणि पांढरं असं शुभ्र हे मंदिर आहे. मंदिराला अव्यढव्य अशी दिव्य लाइटिंग वगैरे यांनी तिथे केली आहे. भक्ताक्षणी या मंदिराच्या प्रेमात पडावं असं हे मंदिर आहे. पुढे तुम्ही बघता की मातेचं खूप अव्यढव्य असा देवारा आहे. देवीची मूर्ती काळ्या स्वरूपाची असून पुढे गेल्यानंतर तुम्हाला श्री महासरस्वतीची मूर्ती आहे. पुढे गेल्यानंतर गोकुळचा राजा भगवान श्रीकृष्णाची सुद्धा मूर्ती आहे आणि त्याच्याच बाजूला दत्ताची ही छोट्या स्वरूपाची अशी मूर्ती आहे. या मंदिरामध्ये खूप अशा सुंदर आणि सुरेख असं मंदिर आहे आणि देवांची स्थापना सुद्धा खूप छान केली आहे. पुढे गेल्यानंतर श्री बाबा रामदेवजी सुद्धा आहे आणि पुढे गेल्यानंतर देवादिदेव महादेवाची सुद्धा मूर्ती आहे. खूप छान असं पिंड आणि महादेवांची मूर्ती त्याचबरोबर नंदीसुद्धा बाहेर आहे. आणि इथनं मी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतोय की गाभाऱ्यामध्ये सुरेख अशी लाइटिंग केली आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे हे आपल्या PCMC या ठिकाणी शिवराजनगरमध्ये. तर आलात कधी तर भेट द्या. पुण्याच्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही राहत असाल तर तुम्ही डायरेक्टली सरळ तुम्हाला यायचं आहे शिवराजनगरला किंवा काळोडी फाट्याला. तिथे आल्यानंतर हे मंदिर तुम्हाला दिसेल. हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.